सगळंच जग युद्धाच्या खाईत लोटलं गेलं आहे का? सध्या अनेक युद्ध सुरू आहेत. इराण विरुद्ध अमेरिका, इस्रायल, पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान, अमेरिका विरुद्ध क्युबा, इस्रायल विरुद्ध लेबनॉन, इस्रायल, हमास, आखाती देश वगैरे वगैरे. अ, तर असं दिसतं आहे की याच्यामुळे सगळंच जग जवळजवळ हे युद्धाच्या खाईत लोटलं गेलेलं आहे. आणि ही परिस्थिती बघताना असं विश्लेषण करता येतं का की संपूर्ण जगावरती महागाईचं संकट आहे आणि जग हे आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावरती उभं आहे. थोडक्यात याचं विश्लेषण असं करता येईल की सध्या जगातली जी परिस्थिती आहे अतिशय संवेदनशील आहे. आणि आपण जी युद्धाविषयी बोललो होतो ही आता पारंपरिक युद्ध नाही. आता ही जी युद्ध सुरू आहेत याच्यामधलं काही पारंपरिक आहे, काही हायब्रिड आहे, काही प्रॉक्सी वॉर आहे, काही सिव्हिल वॉर या देशाच्या आत चालू आहे तशा प्रकारे आहे. तर म्हणजे यांना जग एकमेकाशी युद्ध करतं असं नाही. लहान लहान देश वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकाशी भांडत आहेत आणि त्याला कारणं अलग आहेत. तर याला तिसरं महायुद्ध असं काय म्हणता येणार नाही. परंतु एक हे असं विखुरलेलं महायुद्ध आहे ज्यामध्ये जगातल्या वेगवेगळ्या भागामध्ये युद्ध सुरू आहे. परंतु युद्धाच्या अशा दोन उघड्या अशा बाजू नाहीत. त्यांना काही ठिकाणी मदत अमेरिकेकडनं होते आहे, काही ठिकाणी चीनकडनं होते आहे, काही ठिकाणी रशियाकडनं होते, काही ठिकाणी त्यांना इतर राष्ट्र एकमेकाला मदत करतायत वगैरे वगैरे. तर जे सध्या जगभरामध्ये युद्ध चाललं आहे, दोन पारंपरिक युद्ध आहेत, 2-3 सिव्हिल वॉर्स आहेत, 1-2 प्रॉक्सी वॉर्स आहेत, काही हायब्रिड वॉर्स आहेत, काही मल्टी डोमेन वॉर्स आहेत. म्हणजे युद्धाच्या वेगवेगळ्या पद्धतीने युद्ध हे सुरू आहे. उदाहरणार्थ तैवान आणि चीनचं जे युद्ध आहे त्याला ग्रे झोन वॉरफेअर म्हटलं जातं. ॲक्च्युली वेपन्स फायर केली जात नाहीत, परंतु चीनी विमानं ही तैवानच्या हद्दीमध्ये येऊन प्रवेश करतात. चीनी जहाजं तैवानच्या समुद्रामध्ये प्रवेश करतात. याच्याशिवाय जे इस्रायल हमास, इस्रायल हिजबुल्ला, इस्रायली हुती जे युद्ध सुरू आहे हे प्रॉक्सी जे आहेत इराणचे त्याच्याविरुद्ध इस्रायल युद्ध करत आहे. किंवा जे आफ्रिकेमध्ये सुरू आहेत, आफ्रिकेमधले अनेक देशांचे 2-2, 3-3 गट आहेत जे एकमेकाशी भांडणात गुंतले आहेत. जसं की नायजेरियामध्ये आहेत, याच्याशिवाय इराकमध्ये आहेत, याच्याशिवाय सिरियामध्ये आहेत वगैरे वगैरे. तर देशातले वेगवेगळे गट एकमेकाशी युद्ध करत आहेत. आणि याच्याशिवाय मग काही देश जसं अझरबैजान आणि आर्मेनिया आहे, तर एका बाजूला मदत होते रशियाची, दुसऱ्या बाजूला मदत होते अमेरिकेची वगैरे. तर अशी ही वेगवेगळ्या प्रकारची युद्ध आहेत. तर प्रश्न असा आहे की या युद्धामुळे जगावरती महागाईचं सावट येईल का? तर त्याचं उत्तर आहे नक्कीच महागाई वाढते आहे. कारण सर्वात प्रथम जो गडबड होते आहे ते म्हणजे ऊर्जा संकट किंवा एनर्जी सिक्युरिटी किंवा इंधन सिक्युरिटी. खनिज तेल कमी येत असल्यामुळे जवळजवळ 20% ते 25% खनिज तेल हे गल्फ ऑफ होर्मुझमधून येतं. तर ते आता कमी येत असल्यामुळे ऊर्जा संकट हे वाढलेलं आहे. बाकीचे स्रोत आहेत, परंतु ते पूर्णपणे फंक्शन व्हायला वेळ लागतो. दुसरं काय झालं आहे, जिथे युद्ध सुरू आहे तिथून जी वाहतूक होती ती हवाई वाहतूक असो की बोटींची वाहतूक असो ही पूर्णपणे थांबलेली आहे. उदाहरणार्थ आपण जर हवाई वाहतूक म्हटली तर दुबई किंवा जे आखाती देश आहेत सगळ्या जगाची विमानं त्यांच्या हवाई हद्दीतून जातात. म्हणजे युरोपमधून एशियात यायचं असेल, एशियातनं अमेरिकेत जायचं असेल तर हवाई हद्द कुठली वापरली जाते? आखाती देशांची. पण ती आता वापरली जाऊ शकत नाही, कारण आखाती देशांच्या विरुद्ध इराणचं युद्ध सुरू आहे आणि अमेरिकासुद्धा या युद्धात सामील असल्यामुळे तिथूनसुद्धा अमेरिका हे फायरिंग करू शकतं. तर त्याच्यामुळे आता ही सगळी वाहतूक थांबल्यामुळे आता देशांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या मार्गाने जावं लागतं आहे. आणि याच्यामुळे आपण जर बघितलं तर आज अमेरिका आणि भारत यांच्यामधली जी हवाई वाहतुकीचं तिकीट जे होतं त्याची किंमत आता 4 पटीने वाढलेली आहे. पुन्हा एकदा ऐका, 4 पटीने वाढलेली आहे. सगळीकडे किमती वाहतुकीच्या 4 पट 5 पट इतके वाढले आहे. आणि समुद्री जे मार्ग आहेत तिथे पण ही अशा प्रकारचे हे वाढलेलं आहे. तर त्याच्यामुळे सध्या जगाची परिस्थिती अत्यंत कठीण आहे, याच्याविषयी काही डाऊट नको. आणि आर्थिक मंदी